आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्या सेक्रेटरी सोबत पळून जाऊन लग्न केले होतं. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते, पण ही आहे आशा भोसले यांच्या आयुष्यातील खरी कहाणी. 1949 साल होतं. अवघ्या 16व्या वर्षाच्या अल्लड वयातील आशाताईंनी एक धाडसी पण वादग्रस्त निर्णय घेतला. त्यांनी स्वतःपेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे गणपतराव हे लता दिदींचे सेक्रेटरी होते. या निर्णयामुळे मंगेशकर कुटुंबात मोठी खळबळ माजली आणि लता दिदींसोबत असलेले संबंध थोडे दुरावले. आशाताईंना वाटलं होतं की संसाराची ही नवीन सुरुवात सुखाची असेल, पण वास्तव खूप वेगळं होतं. गणपतरावांचं कुटुंब अत्यंत जुनाट विचारांचं होतं. एका गायिकेला सून म्हणून स्वीकारणं त्यांना मान्य नव्हतं. त्यातच गणपतरावांनी आशाताईंना लता दिदींना भेटण्यास सक्त मनाई केली. हळूहळू सुखाच्या संसारात वादाची आणि संशयाची नजर लागली. काही काळानंतर गणपतरावांनी आशाताईंना मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाऊ लागली. एका मुलाखतीत आशाताईंनी स्वतः कबूल केले की त्यांना प्रचंड मारहाणीचा सामना करावा लागला होता. ज्या माणसासाठी त्यांनी आपलं घर सोडलं तोच माणूस त्यांच्या जीवावर उठला होता. क्रूरतेचा कळस तेव्हा झाला जेव्हा आशाताई तिसऱ्यांदा गरोदर होत्या. धाकटा मुलगा आनंद पोटात असताना त्यांना सासरच्यांनी घरातून बाहेर काढलं. पदरात 2 लहान मुलं आणि तिसरं मूल जन्माला येणार अशा परिस्थितीत एका महान गायिकेला रस्त्यावर यावं लागलं. शेवटी मायेचा आधार म्हणून त्या पुन्हा आपल्या आईकडे आणि बहिणींकडे परतल्या. गणपतरावांपासून वेगळं झाल्यानंतर आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न केलं. मात्र लग्नानंतरही त्यांनी आपलं आडनाव बदललं नाही, कारण ते नाव तेव्हा त्यांची ओळख बनली होती आणि त्यांनी आपलं आशा भोसले हे नाव कायम ठेवलं. इतकं सगळं होऊनही आशाताईंच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नव्हता. त्या म्हणायच्या, मी कधी कोणाला दोष दिला नाही, कारण तो माझा निर्णय होता. शून्यातून विश्व निर्माण करण्याची त्यांची जिद्द इथूनच सुरू झाली. त्यांनी पुन्हा गाणं गायला सुरुवात केली आणि आज त्या ज्या शिखरावर आहेत तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलं. तर मित्रांनो, आशाताईंच्या या संघर्षातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.